चल ना बापा घरी, काही इथं थांबता काय बापा? चल ना घरी, आपण मॅगी गिगी करून नाश्ता करून घेऊ. मला भले भूक लागली, मॅगीची आठवण आली बिचारे मला. मॅगी खाऊ आपण आज. चाल बापा, तुले भलं रंगारंगाचा चटूर चारा खाले पाहिजे. मॅगी आणि फॅगी, चल मॅगी करू. काऊन वा मांगा पाय ना तू यावाल्या. ओहो, हे आहे का कलावतीचे मजनू? अरे मी काय म्हणतो, काम होतं थोडस, करण का माय काम? कोणतं काम होतं तुम्हाला आमच्या सोबत? कलावती दिसून नाही राहिली, 2-3 दिवस झाले. बाहेर गेरखोट दिसून नाही राहिली, काही भेट नाही गोट नाही. कुठे गेली कलावती? काय माहित बा, आम्हाला काय माहित, आम्हाला काय सांगून गेली का ते? आणि हुज कलावती? आम्ही कलावतीला ओळखत नाही. कोण कलावती? कलावती नावाची मैत्रीण आमची आहे नाही, आणि आम्ही कोणत्याच कलावतीला ओळखत नाही. सो आम्हाला विचारू नका कलावती. अरे 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 अरे, काय गोष्ट करू राहिला तुम्ही? तुमची बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर, तुमची मैत्रीण कलावती आहे. मला जास्त तर इंग्लिश येत नाही, पण आता जेवढं शिकलाय तेवढं येते. 10वी पर्यंत शिकलाय, कामापुरती बरोबर येऊन जाते. तर कुठं आहे म्हटलं आपली कलावती? कुठं आहे? काय तुम्ही कलावतीला भुलल्या काय? कलावती कलावती कुठं आहे? हे बघा, आम्हाला कला पण माहित नाही आणि वती पण नाही माहित, कारण की कलावतीला आम्ही ओळखत नाही. आणि कोणती कलावती कुठे राहते ती माहित आहे का तुम्हाला? आम्ही तर नाही ओळखत बापा कोणती कलावती होती. तर आजपर्यंत आमच्या सोबत जी होती ना व्यक्ती, ती व्यक्ती आता आम्हाला विसरली आहे. त्यामुळे आम्ही तिला विसरलो, आम्ही तिला मुळीच विसरलो. तिचं नाव विसरलो, तिचं गाव विसरलो, तिचं सगळंच विसरलो. तर तिच्याबद्दलची आम्ही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देऊ नाही शकत. आणि ती व्यक्ती कोण आहे आता आम्ही तिचा नखा काय, तिच्या केसाला सुद्धा नाही ओळखत, तिच्या घराला सुद्धा नाही ओळखत, आणि तिला सुद्धा नाही ओळखत आम्ही. हो, तर प्लीज तुम्ही आम्हाला विचारू नका, तुम्ही जाऊ शकता. अरे वा, तुम्ही नका वैकुला. आता आल्याबरोबरच तुम्ही म्हटलं कलावतीचा मजनू. आता कलावतीचा मजनू मी तुम्हाला माहित असल्यावर कलावतीच्या बद्दलची माहिती तुम्हाला कोण माहित नाही बा? कोण अशा करू राहिल्या? तुमची दुश्मनकी झाली असेल, ठीक आहे, तुम्ही ओळखत नाही तिले. मला तर सांगा कुठं आहे ते तर. घरी आहे का बाहेर गेली गावाले? कोणत्या बाहेर गावले गेली बा, असं तरी सांगा. हे बघा, फालतू लोकांसाठी आमच्याकडे टाइम नाहीये, आणि फालतू लोकांचे मजनू आम्ही लक्षात ठेवत नाही. ते कसं तरी माझ्या तोंडातून चमडीची जबान आहे तर असं फिसलून गेलं. केळ्यावरून कसं पाय फिसलून आपण खाली पडतो, बस तशासारखीच माझी जबान अशी फिसलून गेली. त्याच्यामुळे ते तोंडातून काय त्या घाणेरड्या व्यक्तीसाठी माझे शब्द निघून गेले. सो तुम्ही जाऊ शकता, आम्हाला काहीच विचारू नका, नाहीतर आम्ही तर आरडाओरडा करेल. अरे बा, हे असं नका करू. काय आज ना उद्या तुम्ही एकाशी एकच होणार आहे? करा ना माझे काम, जाता का थोडस कलावतीला सांगून या का बा, तुमचा मजनू तुमची बाहेर वाट पाहत आहे म्हणा, तर थोडस मला भेटायला लावा. कलावतीला गिफ्ट द्यायचं आहे मला एक, तर सांगता का तुम्ही तिच्या घरी जाऊन? माझी हिंमत निघून राहील तेवढी, जाता का तिच्या घरी? अरे दादा, कसे आहेत तुम्ही? तुम्हाला मी सांगितलं ना की कलावतीला आम्ही ओळखत नाही. तर काय, आम्ही उद्या एकाची एक नाही होणार आहे. आम्ही आता मदत फूट पडली, ती फूट आणखी वाढत जाणार आहे. आम्ही एकाचं एक होण्यामधल्या बाया नाही आहे. एकदाची फूट पडली तर आम्ही पुन्हा त्या माणसाला नजर वर करून बघत नाही. समजलं का तुम्हाला? यू अंडरस्टँड, यू बेटर अंडरस्टँड. काय भांडण गिणन झालं का तुमच्यात काही? काही भांडण गिणन झालं का म्हटलं? सांग पुऱ्या घरादारातलं सांगते काय झालं काय नाही तर. भांडण झालं ना आमचं दादा, भांडण झालं आमचं. तिचा भाऊ आलता आम्हाला, तुमच्या संगतीने आमची कलावती बिघडली म्हणे. तर आमच्या संगतीने जर कलावती बिघडत असन तर मग काय बात कलावतीला आमच्या सोबत ठेवायचं? म्हणून त्या गोष्टीसाठी कलावती घरी राहते बस. कलावती आता आमच्या सोबत राहत नाही, आणि आम्ही कलावतीला ओळखत नाही. विषय संपला. आणि बाकीचं कार्यकाल जे करायचं आहे तुम्हाला ते स्वतः करा तुम्ही. आमच्या जवळ अशा लवरच्या गोष्टी घेऊन यायच्या नाही, समजलं का? आम्ही चांगल्या बाया आहे, आणि चांगल्या बायाजवळ वाईट गोष्टी करायच्या नाही, समजलं? अरे माय बीन, एवढी चांगली दोस्ती तुमची, नावाची कशी तुटली? काय काय आता तुमच्याशिवाय कोण सांगायला जाईल? आणि तिचं घर मला व्यवस्थित माहित नाही आहे, कोणतं वय कोणतं, म्हणजे गाव आपलं लहान सकस आहे, पण घर कोणतं वय मला काही बरोबर माहित नाही. तर तुमची मदत हवी होती, पण तुम्ही बोलत नाही म्हणता, तर काय करावं गड्या? एका गोष्टीवर आम्ही तुमची मदत करू शकतो. तर बघा, तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुमचं काम करू. पटते का? सांगा ना बा, कोणतं काम आहे तुमचं सांगा. हे बघा, काम होऊन जाईल तुमचं. काम नाही होणार अशातला भाग नाही. आम्ही बोलत नाही सुद्धा, आम्ही तरी बोलून घेऊ. जर आमचं त्यात मतलब असेल तर तुम्ही 1000 मला द्या आणि 1000 कमलाला द्या. पटते? अरे बापरे, माय बी एवढ्या कामाचे 1000 रुपये 500 घेऊन घ्या. 1000 रुपयात मोकळं होऊन जा. हे बघा, द्यायचे असेल तर द्या, नाहीतर नका देऊ. इथे काही आम्ही कोणतं सामान घेऊन नाही बसलोय की त्याचा भाव तोल करून राहिले तुम्ही. तुम्हाला जर पडत असेल तर द्या, नाहीतर तुम्ही तुमचं काम करू शकता. आणि हो, तसंही आम्ही तुम्हाला सांगितलंय की कलावतीला आम्ही ओळखत नाही. तर तुम्हाला जर पैसे नसेल द्यायचे ना, लवकर इथून निघून जा. फालतू आमच्या बायकांसोबत बोलू नका, समजलं का? आणि तुमचा काही अधिकार नाही आमच्यासोबत बोलायचा. ओळखीचा ना पाळखीचा, दुश्मनाचा, समजलं का?
तर पटत असेल तर हो म्हणा, नाहीतर जाऊ शकता तुम्ही. अरे बस बस बस, राहू द्या राहू द्या. हे असंच काय प्रेम तुमचं कलावतीवरचा? लय खरं प्रेम करणार होता ना तुम्ही. खऱ्या प्रेमाले भेटण्यासाठी तुम्ही 1000-2000 रुपये खर्च नाही करू शकत. वळ. म्हणजे का मनोरंजनासाठी तुम्ही प्रेम करत आहात का? तू अशा प्रेमावर तू. हे असे तर किती भेटतात मग टाइमपास पुरते. समजलं का? कोणावर करायचं तर खरं प्रेम करायचं. खरं प्रेमाची तुम्हाला तर काहीच समजत नाही, जाणीवच नाही वाटते. ठीक आहे, कलावतीला आम्ही गुड न्यूज तर नाही पण बॅड न्यूज जरूर देऊ. तर तुला जर कोणत्याही इंसानासमोर सोबत प्यार करायचं असेल तर ह्या इंसानासोबत नको करू असं तिला सांगून द्यावं लागेल. जरूर आम्ही तिच्यासोबत बोलत नसेल पण तिच्या चांगल्यासाठी तिला सांगून द्यावं लागेल की तू जो व्यक्ती निवडलाय तो व्यक्ती गलत आहे, नकली आहे तो व्यक्ती. असली व्यक्तीला तो चून अजून थांब, सब्राचा फल मिठा होते असं तिला मला सांगा लागेल, तिला कळवा लागेल. तेव्हा तिची जिंदगी आयुष्य सुधरेल. नाहीतर तुमच्या सोबत राहून बत्तर जिंदगी होईल. आम्ही बोलत नाही ठीक आहे, पण आम्ही तिचं वाईट पाहू असं पण आमच्या मनात नाहीये. ठीक आहे, बाय. अरे 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 अरे, काय तुम्ही? नाही नाही, असं की काही नका सांगू बा. तुम्हाला नाही सांगायचं नका सांगू, काही आळवती नका सांगू बा. हो, कसंही आपलं चालू आहे तर तुम्ही काही गेम फसून टाका मायावाला. मी खरं प्रेम करतो, तुम्हाला काय? अरे तुमचं सगळं बरोबर आहे. बरं जाऊ द्या, 500 देता ना तुम्ही. द्या 500 सैल एकाले. द्या मग 500 द्या, आम्ही काम करतो तुमचं. फोन पे टाकतो मी, कॅश नाही आहे माझ्याजवळ. घ्या नंबर नोट करा. 13 32 96 11 36. 13 32 96 11 36. ठीक आहे, पाठवले तुम्हाला पैसे. हॅलो डिअर कस्टमर, गुड आफ्टरनून. युअर अकाउंट क्रेडिटेड हॅज 1000 रुपीज. थँक यू, वेलकम. नमस्कार, मिळती हूँ बाद में. बाय बाय. हे बघा पैसे आलेले आहेत झिंगण्यांची की ना, आणि तुमचं काम होऊन जाणार. तुम्ही काहीच त्यात डाऊट नका ठेवू. तुमचं काम 101% होऊन जाईल. तुम्ही चालले जाता जा. तुम्ही लवकर सटका. कोणी बघेल तर आणखी प्रश्न करेल आणि कोणी खरं सांगितल्याशिवाय जाऊन देत. तर ठीक आहे, बाय. हो, जमलं बाई आपलं आता. 500 रुपयाची मस्त नवीन साडी घेऊन घेऊ. हो, कलावतीला काही सांगू नाही, याचे पैसे आपण घेतले. आता कलावतीला आपण गेले म्हणून सांगितलं आणि बस विषय खतम. आणि मग हा काय लेवल लक्ष देते? हा काय आपल्या भांडायला थोडी नाही येणार आहे. कायले जायचं आपण पासली पडायले? पैसे घेतले फोरकून जायचं नाही काय? कोणताही बहाणा सांगून द्यायचा नाही काय? चल मग घरी आता. गाव गंगा, काय विचार केला बाबा मग? कोमल तर बिचारे कशीच करून राहिली. तुम्ही म्हणते तिच्या वयस नका लागू म्हणते बाई. सांग आता काय करावं रश्मी, पार्वती, सांग ना काय करावं तर. काय सांगावं माय शांताबाई? आता कोमलचे बरोबरच आहे ना माहिती. तिचंही काही चुकलंच नाही ना, काहीच चुकलं नाही तिचं. आता कोणाकोण बोलावणं कोणाकोण नाही बापा, दोन्ही आपलेच आहे. आता ते काकीच्या आहे ना, काकीच्या इकडे पाहा लागते आणि आपली कोमल तर आहेच. मग मला तर बाई एवढा विचारायला की रात्रीची मला झोप नाही बिचारी शांताबाई. काय सांगू तुले, सांग. मला 2-4 वेळा फोन आले, मी उचलले नाही बाई. मी म्हटलं पहिले या कोमलचं काय आहे मॅटर निपटून टाकाव, तिच्या मनात तिच्याबद्दलची चांगल्या भावना निर्माण कराव आणि मगच तिच्या लग्नाची गोष्ट घ्यावं म्हटलं. नाही ही पोरगी फुगून जाय ना, तिचं भलं होऊन जाव. मग कायले बापा राग पाहिजे मनात. म्हणून पहिले जर हे समजली तर मग आपण पुढे गोष्ट करतो नाही काय. मग ते कोणाचं मन मारून केल्यापेक्षा नाही काय. बरोबर आहे शांती तू. बरं पाऊले काय होते तर देव करते बरोबर. का गंगा, ते तू आपल्या कमलाची पोरगी त्या नंदीच्या घरी बरोबर संसार करून राहिली का? बस कुठं माय शांताबाई, आता 2-3 दिवसात तिची कहाणी सांगतो ना मी. अव सासूले ताट वाढून ताट वाढून तर दूरचीच गोष्ट आहे माय. स्वयंपाक नाही करत, पाणी नाही भरत, बस उठली सुटली का नवरा करते म्हणते. आणि थोय नुसतं तिच्याच मागं लागून राहिला म्हणते. आणि माई ननद म्हणे आता इले काही नाही म्हणे, 5-6 दिवस घरात ठेवतो म्हणे, यायले मी बाहेर काढून देतो म्हणे. तुमचं तुम्ही पाच बसा ना, वावराचा हिस्सा देत म्हणे ना, कायचा हिस्सा देत म्हणे. माय पोरगही बिघडून टाकलं म्हणे हिनं म्हणे. आणि हे बिघडली म्हणे, नुसतं तमाशा करते म्हणे रोजच्या रोज. आणि रोजच्या रोज मार्केटात चल, हे खाली चल, ते खाली चल, बाहेर चरून येते म्हणे. आणि घरात पैसे तर काही आणून नाही टाकत म्हणे ना, स्वयंपाकही मलाच करायला लागते म्हणे. आणि आई तर असलं का खाते म्हणे. गेली बाई ती शेवटी मायवरच गेली नाही काय. अहो तशी का शांताबाई, ती पहिले पासूनच पोट्टी शिष्ट होती. माहित नाही का आपल्या कोमलवर तिने किती अत्याचार केले. तिचा तो 2-3 पैशाचा तिनं घागराच काय घातला होता, फाटलाच काय होता. तर कोमलच्या अवकात लायकी काढली होती तिनं. तिची लायकीनं अवकात निघाली पाहिजे. हिची ननद जर तिला घराबाहेर काढणार नाही, कुत्र्यापेक्षा बेकार हाल होईन तिचे. नाही पाय लावत ते आपल्या गावात, नाही मायपाशी नावाची रश्मी नाही. पाय ना तू आता तिचं तसंच होणार आहे. आणि हिची ननद त्याचं दुसरं लग्न करून देईन पाहिजे तू. बरोबर आहे व रश्मी, तू बरोबर आहे. काही नाही माय पोट्टी साजरी नाही ते. अव गद हाशे म्हटलं जेव्हा कोमलले मारे मी 7 डोळ्यानं पाहिलं. अशी गद हाशे. हो, आणि काय बोलावं बाबा. कोमलचं पोट दुखे तर हिनं म्हणे काही अगाऊपणाच केला असेल म्हणे. ते पोट्टी माय तर अल्लं कसं आहे, मायचं तर सोडूनच दे, पण त्या पोट्टीला एवढी अक्कल नाही बा का हे आपली बहीणच होय. शेवटी काही झालं तरी माय तशी निघाली म्हणून ते पोट्टी तशीच निघाली ना माय, का हीच फरक नाही.
म्हणून बाई माझा दिमाग मोठा खराब होते मग. हा, माझ्या अंतरात्मा एवढा दुखून येते, माझ्या कोमलवर एवढे अन्याय केले ना, त्या पोट्टीचं नाव घेतलं का मला येते त्याच गोष्टी लक्ष देते पहिले. म्हणून माझ्या नंदीला मी साफ साफ सांगून दिलं, ननदबाई म्हटलं पा म्हटलं त्या पोरीशी मला काही घेणदेण हाय नाही म्हटलं, तिचं काही घरानं मला सांगू नका म्हटलं, तिच्यासाठी मी काही करणार हाय नाही म्हटलं. तिने माझ्या पोरीवर लय अन्याय केले म्हटलं, मी ते विसरू शकत नाही म्हटलं. म्हणून आता तुम्ही तुमचं पाच बसा म्हटलं, तिच्या मायले काय आहे ते सांगा, मला काही सांगू नका असं म्हटलंय मी 2-3 वेळा. पण ते चालली चोन की मला फोन लावाले. अमाय नाही व गंगा असं काय म्हटलं व. आता लेक बाय होय माय किती काही झालं तरी काय माय शांताबाई माईची कोमल, तू कलावतीसाठीच जर करत असन तर ती एवढी रुसून बसू शकते, एवढी ती आपल्यावर रागवू शकते. जर मी ना कमलाच्या पोरीसाठी जर केलं तर खरंच ते माझ्याबद्दल काय विचार करेन ना, स्वतःच्या जीवाले काय म्हणजे मले कणी लय बेकार मग ती खोल पर्यंत विचार येते. म्हणून बाई कानाले खडा शांताबाई, आपले पुण्याचे काम आपली मया हे त्याच व्यक्तीपर्यंत लावायची जो व्यक्ती आपल्या मयेला जाणवू शकते, फालतू व्यक्तीसाठी नाही. आता कलावतीसाठी तू करून राहिली ठीक आहे, त्या गोष्टीसाठी ठीक आहे, पण मी कमलासाठी ना हिच्यासाठी करू नाही शकत बाई. तर त्याच्यात तू मला काही सांगूही नको नाही बहीण हाव बाई काही करूही नको. आता माईची पिंकी बाई आता शाळेत चालली म्हणून ते जर घरी असते ती नाही उठापाटा केलाच असता, मला 2-3 सुनावल्याच असत्या. हा, ते तुला एवढ्या रंगाची बोलते, घरची भिकार चोटणे भिकारीन म्हणते तरी भाकऱ्यासारखी जातं. माई 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 पोरगी बोलायला कमी नाही माय. अहो एवढी बोलते का माझ्या डोळ्यातून धारा निघते. आपल्याकडून बोललो नाही तेवढ्या रंगाचं, पण तिच्या काही कानावर गोष्ट नाही आहे, कानी मान तिच्या काही गोष्ट नाही आहे. म्हणून तिला काही मी सांगतही नाही. मी म्हटलं बाई तू अभ्यास कर चांगली आणि चांगली शाळा कर म्हटलं, याच्यात काही पडलं आहे नाही म्हटलं. ते लागली बाई शाळेत. आता राहिली गोष्ट माझी शांताबाई त्या पोरीची, त्या पोरीनं पहिले एवढा मोठा कांड करून ठेवलाय तर तिला बोलायला नाकच नाहीये, तर तिला काही बोलू शकत नाही. आता तुला बोलायला तर बाई कोमल ना पिंकी आहे बाई, कारण की पिंकी फसली होती तर आरती दिसानं फसली होती, तर पिंकीचा बोलायचा अधिकार आहे, पण हिचा बोलायचा अधिकार नाही आहे. आणि समजा ती पोरगी जर तुला बोलली तू काय म्हणशील तिले, आपला पाय म्हणशील. आणि पाय शांताबाई मी तुला अजूनही सांगतो, कलावती तुला हा शब्द वापरणच का बा तुमच्या पोरीचा अंधार झाकून ठेवला आणि माया उघडा केला असं म्हणूनच तुला लक्षात ठेवतो तू. हाव बाई शांताबाई म्हणूनच ते अशी म्हणूनच हो म्हणूनच म्हणून म्हणजे लाजमी गोष्ट आहे. म्हटलंय असं तिच्या मायजवळ, हा तिच्या मायजवळ तिने म्हटलंय असं नसणार का, मी सांगतो म्हटलं असं म्हणून. कारण की ज्या माणसाचा आपल्याला स्वभाव माहित आहे तो माणूस कोणत्या परिस्थितीत काय बोलू शकते काय वागू शकते हे त्याच्या स्वभावावरूनच लक्षात येऊन जाते. म्हणू दे बाबा काय म्हणते काय नाही तर असू दे, म्हणू दे काय म्हणून. माया पोरीला आता मी सुधारायची कोशिश तर करून राहिली बापा. आता अजून काय सुधारावं तरी पाय एवढं झालं, पण मी ना माझ्या नवऱ्याच्या कानावर गोष्ट नाही जाऊ दिली, एवढी मी गोष्ट दाबून ठेवली बाई. आता जुनी झाल्यावर ती गोष्ट त्याच्या कानावरही गेली तर काय नवरा तेवढा माझ्या कानीवाणी नाही घेत. काही नाही हो शांते, त्या फेऱ्यात ना तू न रश्मी आमच्यासोबत फुगूनच गेलताय बापा, टम्म फुगल्या होत्या दोडक्यावानी. जाऊ दे ना माय काय उकरे पाकरे उकंड्याची वळता, आता तू झाला गेला पाय पडलं. तो सिच्युएशनच तशी होती ना माहिती. आता मी म्हटलं बाई पोरीनं काय केलं आणि काय नाही. ते लोक अजब लोक होते, ते क्रिमिनल लोक होते ते, म्हणजे पोरीसोबत छेडखानी तर काही करे नाही म्हणा, पण विकायला निघाले होते ते लेकरं विकायला निघाले होते बस, बाकी काही नाही. अजून ना जेलात ते असू दे बापा, कांडाव तेले चांगलं तेले शिकून टाका पोलीसवाले नाही काय. चल बाई आता घरी जातो मी, काय हाल चालाय काय नाही तर पाहतो मग शांताबाई, समजावून सांगतो मी जराशी कोमलले. ते काही माझ्या सपाट्यात भेटलीच नाही, तिले बाई बाई केला तर ते काही बोलली नाही, रुसली आहे जराशी. तर रुसवा फुगा दूर होऊ दे, तिले मी आरामात समजावून सांगतो. समजली तर बरं बाई, पटा तो टेक नाही तो राम टेक. हो हो सांग बापा समजावून तिले सांग काय करतो म्हणा बाई. सांग जराशी याला बेल पैसाले फुलं लावून समजून सांग. आणि नाहीच ते ऐकून झालं तर आम्हाला बोलावा, आम्ही समजावू लागतो. काय झालं ग कोमल दीदी, का बरं अशी रुसली आहे आणि का बरं अशी फुगली आहे, काय झालं ग दीदी. हे बघ पिंकी, माझी आई तुझी आई आणि आरतीची सुद्धा आई म्हणजे शांता काकू, अख्खी टीम ते पार्वती काकू पण यामध्ये सामील आहे. आणि या सर्वजणी माहितीये का कोणाचं भलं करताय सांगू का, सांग ना. यायनं माहितीये का काय केलं, त्या कलावतीसाठी तिच्या माय बापाले, तिच्या भावाले, बहीण भावाले, भावजाईले बोलावलं. इथं बोलावून बैठक घेतली. आरतीच्या आईनं, माई आई त्याच्यात सामील होती, तू आई सामील होती, पार्वती काकू सामील आहे. एवढी बैठक घेतली आणि मग तिच्या लग्नाचं कसं, मग तिचं जीवन कसं वयन, मग तिचं कसं वयन, असं तसं मा तिच्या लग्नापर्यंत गोष्टी नेल्या. शांत काकू म्हणते का बा लग्नास तुम्ही मायावर सोडून द्या, मी तिच्यासाठी चांगलं पोरग पाहतो, आपण लग्न करून देऊ, फक्त तुम्ही पैसे देजा. आणि सगळा सपोर्ट शांत काकू, माई आई आणि तू आई आणि पार्वती काकू करणार आहे. तिले सांग ते बाई त्या लायकीची आहे काय, तुला माहित आहे ना किती बेकार बेकार बाई बोलली आहे ते. हाऊ काय माय बाई, मला एवढं मोठं राजकारण माहितच नव्हतं. मी ना मायले जाऊच नव्हतं दिलं, फालतूची अगावची कामं करते ते. काय काय नाही बोलली आहे ते मायले, मी कशी कशी विसरू शकते तिचं बोलणं. मायले जाऊन म्हणतोस मी आता फालतूची अगावची कामं कमी कर म्हणतो.
मला नाही वाटत पिंकी त्याच्यावर काही असर होईल म्हणून. मीच तर माझ्या घरी शांता काकुले माईले बोलली ना, तर त्या म्हणजे अशा विचारातच पडून गेल्या काय करावं ना काय नाही. म्हणजे त्याले तिचं वाला करतच आहे. त्या काय म्हणते माय अत्याचार त्याला दिसून नाही राहिले मायावर. कमलानं म्हणते त्याला सांगितलं म्हणून त्याने त्यावर अत्याचार केले म्हणते. नाही तर कलावती काजल चांगले आहे म्हणते. खरंच सांगते चांगले आहे काय? हा ते चांगले आहे काय? त्याच्या क्षणी तुम्ही दोघी जणी फसल्या होत्या की नाही फसल्या होत्या? हो का? माय ताई मग आता काय करावं? मी मामाईले बोलतो जाऊन. मामाईले बोलतो आणि शांता काकूले बोलतो मी. हाव ना, तर आमच्या जिंदगीचा पुरा सत्यानाश करायच्या मागे लागली होती ते. आणि तिच्या जिंदगीचा सत्यानाश होऊन राहिला तर ह्या चांगल्या करायला निघाल्या. लय लय सुगरण बाई काय या पतिवर्ता त्याच्या मदतीला धावून जाते. एखाद्या गरीबाच्या मदतीला धावून जाणं म्हणा. या अशा पागल लोकांच्या मागे काय जाते काय माहित, त्या लुचाड तोंड्या बाया आहे ना सर्व्या. काय सांगावं बाई आता, मी तर सांगू सांगू थकली. मला रड आला शेवटी. रडून दिलं मी ना. तासभर रडली मी घरी. मग कोणाजवळ दुःख शेअर करावं म्हटलं तर चल बाई पिंकीला सांगतो म्हटलं. तर आली बाई तुम्हाला सांगाले. आरती असं आहे ते. ह्या कानी एवढ्या पुण्यात्मा एवढ्या ब्रह्मचारिणी यायले नाही काय एखाद्या ब्राह्मणाचा रोल देऊन द्या लागते आणि बसा म्हणा लागते. हो, जसं काही हा पुरा देश सांभाळते पंतप्रधान आहे, जशा पुऱ्या लोकांना घेऊन चालते. पंतप्रधान असाले हो तुम्ही घेऊन चला, तुमचा स्वभाव चांगला आहे माहित आहे आम्हाला. लय पुण्याचे कामं करता तुम्ही, पण लोक पाहून तर चला. का पंतप्रधान झाल्या का मुख्यमंत्री झाल्या का जे नाही त्याला घेऊन चालल्या. मला अजब बायका दिसते, मला अजब बायका दिसाले. म्हणजे आपलं त्यानं किती काही उन्हा चिताव, आपल्याला त्यानं गड्ड्यात कोणी टाकाव तरी त्या चांगल्याच आहे त्याच्यासाठी. आपण मेलं तरी तर त्याच्यासाठी चांगलाच आहे का काय माहित. हो ना, तर असा दिमाग खवलून येते का नाही, फालतूच्या फालतू गोष्टी करते. माग माग म्हणेस ना कलावती ते लग्नच करून देतो म्हणे, लग्नच करून देतो, नवराच करून देतो म्हणे तुले म्हणे. नाही म्हटलं भैया मजाकच करून राहिला. कायच्या मजाक करते त्या? त्याला चांगला चोप वरती त्याला चोपडाले. आणि कोमल दीदी तू मला सांग, ती कलावती खरंच दुसरा नवरा करून द्यायची लायकीची आहे का? तू मला सांग. नाही नाही ग पिंकी, बिलकुल नाही. बिलकुल नाही म्हणजे मुळीच नाही. अगं ती पहिल्या नवऱ्याच्या घरीच टिकली नाही. पहिला नवरा तिचा चांगला होता म्हणते. त्याच्यानंतर ते आईच्या घरी आली म्हणजे इथं आली. तिच्या आईला ती चांगली सांभाळू नाही शकत. तिच्या स्वतःच्या पोट म्हणजे जिने जन्म दिला तिला ती तिच्यासोबत चांगली नाही राहू शकत. ती खरंच दुसऱ्या कोणासोबत चांगली राहू शकते का? ते तिच्या आता आत्या दिवशी म्हणते तिचं भांडण झालं मध्ये तिच्या मैत्रिणीसोबत. ते तिच्या भावासोबत, तिच्या भावजाईसोबत, तिच्या मैत्रिणीसोबत जर ती चांगली नाही राहू शकत असेल तर खरंच ती कोणत्या लग्नात अडकलेल्या तिच्या ज्याच्यासोबत ते लग्न करणार ते व्यक्ती म्हणजे तिच्या नवऱ्यासोबत ती चांगली राहू शकणार का? तूच सांग. हो पिंकी, समजलं मला तुला काय म्हणायचं आहे तर. आणि अगं समजली ना ताई, समजून घे माझ्या मनातल्या भावना समजून घे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई तू मला सांग, तिला चांगली सवय आहे का ग? हा बघते तो बघते, ते खरंच कोणत्या एकाच्या भरोश्यावर अडून राहते का? पैशासाठी ते माहितीये का 10 जणांना घुमवते. आता मी छोट्या तोंडात मोठा घास घेऊन राहिली, पण काय आहे ना सिच्युएशन आल्यावर बोला पण लागते तसं. पण मग आता काय करावं ग? हे माझ्या आईने असं मला एवढा दिवस खराब होते, काय करू मी तर बाई. माझ्या आईला काही बोलूच नाही शकत. माझी आई उलटी मला सुनावून देते. हो मग तुला पहिले समजलं नव्हतं का? तुला तर कारनामा केला हाय. ते बिचारे आपलं माझी भानगड माझ्याकडे पुन्हा लावून देते. म्हणून मला वाटते बाई भीती. तर मग मी माझ्या आईला काही बोलू नाही शकत पिंकी. तर तू पण माझ्या आईलाच बोल. तू काय बोलू शकणार आहे आरती? तुला पहिलेच किती मोठा कांड करून ठेवला आहे. तुला इतकं पण नाही समजलं तेव्हा की आपल्या आईची जर नाक कपली तर आपल्या आई कुठं बोलायच्या लायकीची राहील का म्हणून. आता झालंच ना. आता तुझ्या आईला टोमणे ऐकावंच लागते ना लोकांची, की घरातला अंधार बघ नंतर बाहेरचा अंधार बघ. तुझ्या इतकी छान होती, तुझ्यावर इतका विश्वास होता, तो विश्वासच तुला तोडून टाकला. ठीक आहे, तुला प्रेमच करायचं होतं तर एखादा चांगला व्यक्ती बघायचा होता ना, ज्याच्यासोबत तुझी जिंदगी सवारून जात होती. ज्याच्यासोबत तुझी जिंदगी म्हणजे अशी आसानीने निघून जात होती. म्हणजे तुझ्या आई बाबाला तू पण पटला असता असं बघायचं होतं ना. मग बघायचंच होतं तर तू तर बाई एकदमच भारी काम करून टाकलं. आणि तुझ्या सोबत सोबत तू पिंकीला पण. हे असं नसते आरती. बघ कोमलताई, माहिती आहे मला माझ्याकडून गलती झाली, चुकी झाली माझ्याकडून. आणि चुकी माणसाकडूनच होत असते, दुसऱ्या कोणाकडून होत नसते. एकदा झाली चुकी ठीक आहे, मी पुन्हा पुन्हा तेच जर काम करत असशील तर वेगळी गोष्ट आहे. आता झालं गेलं पार पडलं, कायले तू उकरून काढून राहिली त्याच्यावर? आता माती टाकली, ते माती कायले काढून राहिली तू? आता जाऊ दे ना. आता बघ तुझी कमला आई तुझी आता गंगा आई तुझ्यासोबत आहे म्हणून सगळं काही तुझं ठीक आहे. जेव्हा कमला आई सोबत तू राहत होती तेव्हा तुझ्यावर काय काय ते अन्याय करत होती, तुला काय म्हणत होती ते? तुझं पोट दुखत होतं तर माहित आहे ना की तू प्रेग्नेंट आहे. होती का तू? नव्हती ना. तसंच माझ्यासोबत अन्याय झालेला आहे. अन्याय झाला माझ्यासोबत, फसली मी त्या अन्यायामध्ये. मी पण एवढी मॅड नाही आहे. मी पण जोपर्यंत शिकले तोपर्यंत मला खूप नॉलेज आहे. आणि त्या नॉलेज नुसार मी त्या तशा उम्मीदचा व्यक्ती शोधला होता. आणि जसं तुम्हाला समजत आहे ना लोफर, तशात मी लोफर नाहीये. ठीक आहे, माझ्याकडून गलती झाली म्हणून मी चूप आहे, पण प्रत्येक ठिकाणी मी चूप नाही राहू शकत. समजलं का? तुला जेवढी अक्कल आहे तेवढी मला पण अक्कल आहे. हे बघा आरती दीदी, कोमल दीदी तुला फक्त सांगत आहे, समजून सांगत आहे का बा, तुला असं का बरं केलं तुला? आता ती माती धुळीला उकरत आहे. तुला जर दोन गोष्टी कोणी समजून सांगत असेल तू तर नुसतं उलटीच धावते का त्याच्यावर? नुसतं तर रागच करते राग करायला. हे असं नसते. मैत्रिणी कशा राहत असते, आता आपल्या आई वगैरे कशा राहते
यायची कोशिश नको करू, समजलं का? जाऊ दे बाई, माझं चुकलं, मी तुला नव्हतं म्हणायला पाहिजे. ठीक आहे, चुकलं माझंवालं. आणि तुला जर पटत असेल तर आमच्यासोबत बोलत जाय बाई, नाहीतरी ठीक आहे, आम्ही आमच्या जागी ठीक आहे. कारण की तुला आमच्यातली काही आज आता कसं आहे ना, मी तुला 2 शब्द बोलले, तुला राग आला, आणि तेच जर 2 शब्द तू मला बोलले असते तर मी टाळून दिलं असतं. ठीक आहे, माझ्याकडून गलती झाली बा. आणि इथे 4 चौकात नाही आहे, 4 चौकात तर मी तुला म्हणत नाहीये. आता मैत्रिणी मैत्रिणी आहे म्हणून समजदारीची गोष्ट सांगत आहे, आणि ते पण तू सहन नाही करू शकत. ठीक आहे बा, तुझी इच्छा शेवटी. हो हो, आधी बोलून जायचं, त्यातून निघून जायचं आपण, नंतर मग माझीच गलती काढायची. तुमची सवयच आहे ती, कोमल तू अशीच आहे, अशी असायला. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. नाही गेली का व? जाऊ दे दीदी, तिला जाऊ दे, तिला तिथे खूप घाण सवय आहे तिला, ते अजूनही सुधारली नाहीये, अजूनही पाण्यातच आहे ते. जाऊ दे, बुडू दे तिला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करतो की तुम्ही छानच असाल. तर सांगा मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर. आणि आता आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये. बाय, नमस्कार, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.